जे माझं हाताचं दुखणं होतं आणि नेक पेन होतं. मला मी कंटिन्यू ब्लॉगमध्ये बोलत होते की मला नेक पेन खूप होतं आहे. तर मला पेन किलर घ्यायची नव्हती, कारण की मला पेन किलरचा खूप बेकार अनुभव आहे आणि पेन किलरमुळं खूप काही भोगलेलं आहे मी. त्यामुळं पेन किलर बिलकुल नव्हतं पाहिजे मला, मसाज पाहिजे होता. मी अशा मसाज सेंटर शोधत होते की जे नॅचरल असेल, आणि लकीली ते मला जॉबला जाण्याच्या वाटेवरती आहे. तर मी तुम्हाला मसाज सेंटर दाखवते. फर्स्ट टाइम ओपन कर. फर्स्ट टाइम मंगाई है पनीर मैगी भाई. पनीर मैगी फर्स्ट टाइम खा रहा हूँ पनीर मैगी लाइफ में. देखते वो भी जेप्टो से. ते पण जेप्टो मधून. लास्ट टाइम हमारे साथ स्कैम हो चुका है. अच्छा आज जल्दी आ गई है. स्कैम आपको मैडम ने बताया होगा. खाऊन बघ कशी आहे, टेस्ट करून सांग. पनीरची किती पीस आहेत? म्हणजे चांगला आहे. प्रोटीन आहे. प्रोटीन. मॅगी बॉय मैगी बॉय हा. चीज मैगी. इस टाइम पनीर मैगी. हा पण स्वरा मला म्हणते मम्मी मला एक प्रॉमिस कर. म्हटलं बोल. म्हणते रागावणार नाही ना. हा म्हटलं तुला 200 रुपये पाहिजे मला माहिती. म्हणजे तुला कसं कळतं मला 200 रुपये पाहिजे? आता मी तिची मम्मी आहे म्हटल्यावरती मला कळणारच ना. मग ती मला पण माइंड गेस करता यायला पाहिजे. आणि माझी मान तुम्हाला मी काल सांगितल्याप्रमाणे माझी मान दुखायची अजून पण नाही राहिली. खूप दुखती आहे. मानाचं दुखणं मला वाटतं आता काय लाईफ टाईम माझ्यासोबत राहतं काय नो. काय खूप म्हणजे खूप सूज होती. ती सूज थोडी कमी झाली आहे. थोडंसं वेन रिलीफ होती आहे. जो त्रास आहे तो त्रास काही कमी होत नाही आहे. म्हणजे इथं जे दुखतं आहे ना ते नाही कमी होते. बाकी सगळं असं सूज कमी झाली आहे. सगळं झालं आहे. खूप म्हणजे खूप त्रास होतो. किती आहे? 50च आहे म्हणते. म्हणजे हिच्याकडे 50 रुपये आहेत. पेपर कसे गेले? मस्त. स्वराचे पेपर होते. मॅथला सोडून बाकी सगळं चांगलं गेलं. मॅथ सोडून बाकी सगळे तिला चांगले गेले आणि त्याच्यामुळेच माझे खूप दिवस ब्लॉग नाही आले. कारण की स्वराचे पेपर, परत तिचा अभ्यास आणि माझी गरमी बघा. ही किती गरमी आहे. अगो बाई. आणि मानाचं दुखणं. त्याच्यामुळे मला ना असं नुसतं झोपून राहावं असं वाटतं. कारण की खूप म्हणजे खूप दुखत असते. उरक हां. आजपासून डेली कंटिन्यू ब्लॉग येत जाईल. नाही आणि मानाचं दुखणं कमी होण्यासाठी मला घरगुती उपाय सांगा. पण आम्ही दवाखान्यात नाही जाणार. हां. मला नाही आवडत डॉक्टरकडे जायला. का? डॉक्टर तुला सुई देतो. डॉक्टर